तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। चोपडा यावल मतदारसंघातील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची यावल पंचायत समितीमध्ये सेवा हक्क दिनानिमित्त आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी यावल तहसीलदार मोहनमाला माझिरकर, पंचायत समिती गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक तडवी, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, आदिवासी प्रकल्प अधीक्षक अरुण पवार यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी व यावल तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते। या प्रसंगी चोपडा यावलचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। MCN न्यूज मराठी करिता फिरोज तडवी, यावल। सुद्धा लक्ष द्या, तुम्ही सुद्धा थोडं लोकांना जाणवते करा। बोगस बियाणं, बोगस खतं यांच्याकडे थोडं लक्ष द्या आणि सर्व अधिकाऱ्यांना नम्र विनंती, मी काही तुमचा दुश्मन नाही, तुम्ही काही माझे दुश्मन नाही। हे जे बोललं जातं हे जनतेसाठी बोललं जातं, माझं तुमचं व्यक्तिगत दुश्मनी नाही, पण तुम्ही काम केलं पाहिजे। निष्काळजीपणा करून तुम्ही लोकांचे हक्क मारू नका, तुमच्या कंप्लेंट आता येऊ नका। पूर्ण यावल तालुका तुम्हाला असं वाटत असेल की 2 सर्कल माझ्या असताना आमदाराने मला ठरलं तो महाराष्ट्रात कुठे जाऊन तो महाराष्ट्राचं काम करू शकतो। आदरणीय धावळे साहेबांचे माझे ट्युनिंग चांगले, त्यामुळे धावळे साहेबांनी सांगितलं की साहेब माझ्या भागाचे काय असेल तुम्ही बोलायचं। मॅडम तुम्ही सर्व अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा बैठक घ्या, दोघं व्हिडिओ मॅडम तुम्ही जे विषय हेडे त्यांना बोला, जे झालं ते झालं मागचं, आता या पुढे चालणार नाही। जून पासून शाळा जे आहे शाळेच्या मास्तरांना सांगा सरप्राईज व्हिजिट आम्ही करू, जर व्यवस्थित शिकवलं गेलेलं नसेल रेशनिंगला आम्ही सरप्राईज व्हिजिट करू। जर ते दुकान चालू नसलं तर तुम्ही जबाबदारी तुमची येईल ती, त्यांना आता हिंट द्या तुम्ही, जे झालं ते झालं। एक तर धान्य कमी देता, 70% धान्य तर विकून टाकता, आदिवासीपर्यंत तुमचं धान्य पोहोचत नाही, स्कीमा पोहोचत नाही, त्या सर्व झाल्या पाहिजे ही विनंती त्या ठिकाणी करतो अधिकारी वर्गांना। व्यक्तिगत तुम्ही माझे दुश्मनी, व्यक्तिगत मला कोणाला बोलायचं नाही, तुम्ही असं मनात आणू नका। आपलं ड्युटी आपले काम आहे, आपण काम केलं पाहिजे। ते काम करताना हायगाई करू नका। कुठे कमी वाटलं तुम्हाला, तुमच्या रांड्या होता आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या बाजूने नक्की उभे राहू, पण तुम्ही गरीब लोकांना लुटू नका ही विनंती पुन्हा करतो। विशेष करून घरकुलामध्ये, गोठ्यांमध्ये, MSCBच्या मीटरमध्ये जे असेल ते एवढं आपण करावी विनंती आहे। आणि मॅडम थोडं 2-3 तुम्ही हेड ऑफ डिपार्टमेंट तुमच्या ज्या स्कीमा या सर्व डिपार्टमेंट मार्फत व्यवस्थित राबल्या जात आहे की नाही, TSPच्या योजनांमध्ये, OTSPच्या योजनांमध्ये त्याचे लक्ष घाला। आपल्या योजनांचे करोडो रुपये येतात पण तिथपर्यंत पोहोचत नाही, त्याची दक्षता घ्या। आणि आपल्या आश्रमशाळेचे ते 2-3 विषय, रस्त्याचा एक विषय आश्रमशाळेचा मालूरच्या मॅडमांकडे बसून तो क्लिअर करून घ्या, तो करा। आमची शाळा तयार झालेली आहे, जूनमध्ये आम्हाला ती शाळा सुरू करायची।